सविस्तर आहे। वसई विरारमध्ये पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। विरार पूर्व मनवेलपाडा परिसरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी साचलेलं आहे। विरारचा विवा कॉलेज रस्ता, एमबी इस्टेट परिसर आणि नालासोपारा सेंट्रल पार्क तसेच ओसवाल नागरी, नागिंदासपाडा, आचोळा, ओसवाल नगरी आणि वसई सातिवली नवजीवन परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी बघायला मिळत आहे। अनेक दिवस पावसाने उसंत घेतली होती। पुन्हा एकदा आता पावसाला सुरुवात झालेली आहे। विरार पश्चिमच्या विवा कॉलेज परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मागच्या 1 ते 1.5 तासापासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे सर्व रस्ते जे आहेत हे जलमय झालेले आहेत। मी आता विरार पूर्वेच्या कारगिल नगर मनवेलपाडा या मुख्य रस्त्यावरती आहे। आपण जर बघितलं तर रस्त्यावरती पूर्णपणे नदीचं स्वरूप आलेलं आहे। अक्षरशः नदीचं पाणी ज्याप्रमाणे वाहवं त्याप्रमाणे मुख्य रस्त्यावरती हे पाणी जे आहे हे वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे। या शाळेच्या मुख्य मैदानामध्ये सुद्धा या ठिकाणी पूर्ण पाणी झालेलं आहे। जवळपास फूट ते 2 फूट पाणी जे आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये साचलेला आहे। पावसाचा जोर जो आहे हा सलग या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मागच्या जून महिन्याच्या पहिल्या दिवशी वेळेत ज्याची अतिवृष्टी झालेली होती त्यात आणि अतिवृष्टीमध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। जर हा पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर पुन्हा एकदा वसई विरारकरांना अतिवृष्टी आणि मोठ्या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। तर ही दृश्य आपण बघत आहोत। या चिमुकल्यांना कशा पद्धतीने या संपूर्ण पाण्यातून वाट काढत इथं प्रवास करावा लागतोय। वाहन चालकांची तारेवरची कसरत होतीये। शाळा सुटण्याची वेळ आहे। याच वेळेस मोठा पाऊस पडला त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे। विद्यार्थ्यांसह पालकांची देखील इथं संपूर्ण कसरत बघायला मिळते।